नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। बातमी आहे धाराशिव येथे स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय संवाद कार्यशाळा उत्साहात पार पडली। या कार्यशाळेला तुळजापूर, वाशी आणि कळंब तालुक्यातील तब्बल 249 महिलांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि प्रेमाताई गोपालन यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर स्वयंशिक्षण प्रयोगाच्या महिलांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या कार्यशाळेचा मुख्य उद्देश अल्पभूधारक शेतकरी महिला, भूमिहीन महिला तसेच विधवा व परित्यक्त्या महिलांना शासकीय योजनांची माहिती देणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणे हा होता। यावेळी जिल्हा कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी महिलांना शेती व शेतीपूरक व्यवसायाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। पारंपरिक पिकांबरोबरच मिश्र पीक पद्धती, बांधावर फळझाडे, शेवगा, कांदा यांसारख्या पिकांमधून मिळणारे उत्पन्न याबाबत त्यांनी माहिती दिली। शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित करत शासनाच्या अनुदान आणि सबसिडी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले। तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक रावी मांजलकर यांनी भूजल संवर्धनाबाबत माहिती दिली। जमिनीत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी मोठा भाग वाहून जात असल्याचे सांगत विहीर व बोर पुनर्भरण, रिचार्ज पीट आणि छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे यावर त्यांनी भर दिला। यावेळी कौशल्य विकास सहाय्यक विद्या नाडे, जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी आरती बाकुरे, सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रशासक प्रियंका जाधव तसेच बाल संरक्षण अधिकारी विभावरी खुने यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, कौशल्य विकास, महिला सुरक्षा आणि बाल संरक्षण याबाबत माहिती दिली। कार्यशाळेत प्रगतिशील महिला शेतकरी सुवर्णा घोडके, चंद्रकला आडमुटे आणि उमा कराड यांनी शेती, रेशीम व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन यासारख्या व्यवसायातून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल कशी केली याचे प्रेरणादायी अनुभव कथन केले। तसेच तालुका लीडर सारिका जाधव यांनी गावात बालविवाह रोखण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती देत महिलांनी जिद्द आणि चिकाटीने काम केल्यास कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते असा विश्वास यावेळी व्यक्त केला। महिला दिनाच्या औचित्याने स्वयंशिक्षण प्रयोगाच्या सर्व तालुका लीडर्स आणि समन्वयकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मार्गदर्शन देवकन्या जगदाळे यांनी केले, तर जयश्री काळे यांनी आभार प्रदर्शन केले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा।